लेकरानं बापाला आवाज दिला, महाराज साहेब चुकला असेल तर क्षमा करा. बघा बरं, हा दृष्टांत एवढा मी उभा का केला? मुलं कशी घडतात. या शिवाजीराजे या. आज बहुतर आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही या सुलतानी सत्तेच्या मी चाकरी करत राहिलो. भर दरबारामध्ये आजपर्यंत ताट मानेने उभे राहिलो, परंतु कधीही एवढा आमचा अपमान झाला नाही जेवढा अपमान आज तुम्ही आमचा केला. का वागलात शिवाजीराजाशी? का वागलात सांगा. शिवाजीराजे ही घ्या तलवार, सारखा मेनातली बाहेर काढली आणि बाप लेकाला बोलतो, शिवराजे आता महाराष्ट्रामध्ये जाणार म्हणून आम्हाला असे वाटले की तुम्ही धावत धावत येताल, आमच्या पायावरती डोकं ठेवताल, आमचे आशीर्वाद घेताल, परंतु आजपासून आम्ही तुमचं डोकं आमच्या पायावर कधीच टेकू देणार नाहीत. आम्हाला असं वाटलं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये, मायभूमीमध्ये, सह्याद्रीमध्ये जात असताना तुम्ही धावत येताल, आमच्या छातीला कडकडून भेटताल, परंतु आजपासून आम्ही तुम्हाला आमच्या छातीला कधीही कडकडून भेटू देणार नाही. आम्हाला असं वाटलं की एकीकडे तुम्ही धावत धावत येताल, प्रहर ना प्रहर आमच्याशी लाडे लाडे बोलताल, परंतु आजपासून आम्ही तुमच्याशी कधीही लाडे लाडे बोलणार नाही. पण एक अवश्य करू. बोला महाराज साहेब, काय करणार तुम्ही आमच्यासाठी? महाराज साहेब लेकराला बोलतात, शिवराजे तुम्ही आज शहाजी राजे भोसले यांच्या रक्तातले आहात, म्हणून अभिमानानं आम्ही तुम्हाला घेऊ आणि डोक्यावरती टेकून भारत वर्षभर मिरवत राहू. या सुलतानी सत्तेच्या समोर पापली लावायची कोणाची हिंमत झाली नाही आणि तुमची पापली सुद्धा लवली नाही. अरे मान वर करून चालण्याची आणि बोलण्याची कोणाची हिंमत झाली नाही, परंतु राजे दे धडक आणि बेधडक तुम्ही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देत राहिलात. वाह राजे, घ्या घ्या ही तलवार. देव देश धर्म रक्षणासाठी शहाजी राजाने त्यांना दिली तलवार. आपलं पोराला म्हणतो, बड्डी तू जर 12वीला चांगल्या मार्काने पास झाला तर तुला नवी चप्पल आणि मोबाईल ऍपल. शहाजीराजांनी तलवार दिली, खिडकी उघडली, एक पडदा बाजूला केला, 10 रंगाचे 10 झेंडे होते. शहाजीराजे शिवराजाला म्हणाले, यातला कोणता झेंडा डोक्यावर घेऊन नाचणार आहात? बापाच्या समोर, शहाजीराजाच्या समोर लेकरू धावत गेलं. शिवराजांनी भगवा हातात घेतला आणि आपल्या बापाला बोलतात, महाराज साहेब असे सर्व साक्षी पुऱ्या संस्कृतीचा खरा प्राण आत्मा उभ्या भारताचा, न सोडी ऐशा भगव्या ध्वजाला मर्द मराठा म्हणा.